लव्ह स्टोरी पार्ट 1ला तुम्ही इतकं प्रतिसाद दिला, आज मी तुम्हाला पार्ट 2 ऐकवते. तर नवीनच जॉइनिंग होती माझी हॉटेलमध्ये आणि फायनली सचिनची आणि माझी एकत्र शिफ्ट होती, मॉर्निंग शिफ्ट. तर आज त्याचं आणि माझं इंट्रोडक्शन झालं होतं आणि जवळपास 3 ते 4 दिवस छान गेले. मग माझी जी कलीग होती ना, तिने मला हॉटेलमधल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल व्यवस्थित कल्पना दिली होती की कोण कसं आहे. सचिनबद्दल पण पूर्णपणे सांगितलं होतं की सचिन सर कसे आहेत. तर आज मी आणि सचिन आणि अजून 2-3 एक्झिक्युटिव्ह आणि बरेच स्टाफ होतो, आम्ही सगळे एकत्र काम करत होतो आणि मी कोऑर्डिनेट करत होते त्यांच्याबरोबर. तर फायनली बुफे टॅग बनवण्याची वेळ आली होती आणि मी ना त्याच्यामध्ये खूप स्लो होते, कारण गेल्या काही दिवस ना मी अमृताबरोबरच काम करत होते. तर मी तिला हेल्प करायची, पण आज पूर्णपणे जबाबदारी माझ्यावरच होती आणि सचिन सरांना असं वाटलं होतं की मी एकटी आहे आणि मी मॅनेज करून घेईल. इतक्या दिवस तर ॲक्च्युली आम्ही गप्पाच मारत बसायचो. एकटी असल्यामुळे कामाचं प्रेशर जास्त होतं माझ्यावरती आणि मी खूप लेट केला आणि मी बरोबर माझ्या मैत्रिणीसोबत त्या टायमाला पण गप्पाच मारत बसले होते. तितक्यात सचिन आला आणि मला म्हटला की ही काय गप्पा मारायची वेळ आहे का, कामाची जबाबदारी कळत नाही काय, हे ते भरपूर बोललेला. तर इतकं वाईट वाटलं मला आणि मी इतकी रडले, जवळपास 15 मिनिटं गायब झाले. इथे सगळंच सांगणं तर शक्य नाहीये, फुल डिटेलमध्ये व्हिडिओ युट्यूबवरती टाकलेला आहे, पण तरी सांगते. त्यानंतर त्यांनी मला हेल्प केली आणि आम्हाला एकमेकांबद्दल खूप सॉफ्ट कॉर्नर वाटलं आणि पुढे काय झालं नेक्स्ट पार्टमध्ये कळवते.